मित्रांनो, आधार पॅन अजून लिंक केलं नाही? डोंट वरी, मी घेऊन आले तुमच्यासाठी घरी बसून आधार कार्ड कसं लिंक करायचे याची पूर्ण प्रोसेस बघून घ्या. कुठेही बाहेर जायची गरज नाही. तुम्ही घरी बसून देखील 2 मिनिटांमध्ये तुमचं आधार कार्ड, पॅन कार्ड लिंक करू शकता. पण त्यासाठी तुम्हाला तुमचा खिसा थोडा रिकामा करावा लागेल. म्हणजेच ₹1000 तुम्हाला पेनल्टी भरावं लागेल. पेनल्टी का भरायची? फ्री का नाही होत? हे सगळं जर जाणून घ्यायचं असेल तर आपण आधीच एक व्हिडिओ टाकलेला आहे. त्याच्यामध्ये पूर्ण माहिती दिलेली आहे. आधी फ्री होतं, आत्ता ₹1000 का भरायची? नसेल बघितलं तर व्हिडिओ बघून घ्या आणि पूर्ण माहिती घ्या आपण 1000 का भरतोय. त्या व्हिडिओची लिंक पण आपण दिलेली आहे. ती लिंक लगेच बघून घ्या आणि या प्रोसेसने तुम्ही ₹1000 भरून घ्या. पण लक्षात ठेवा, डेडलाईन जवळ आलेली आहे. लवकरात लवकर तुम्ही 1000 भरून घ्या आणि पॅन कार्ड लिंक करून घ्या. अन्यथा तुमचं पॅन कार्ड ब्लॉक होऊ शकतं. ते कसं ते पूर्ण व्हिडिओ बघून घ्या. चला तर मग बघून घेऊया आधार पॅन लिंक कसं करायचं ते घरी बसून फक्त 2 मिनिटांमध्ये. नमस्कार, मी रोहन. स्वागत आहे आपल्या पूर्ण इन्फोटेकमध्ये. इथे मिळेल पूर्ण माहिती तुम्हाला मराठीमध्ये. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर तुम्ही जसं बघू शकता इथं स्क्रीनवर तुम्हाला लॅपटॉप किंवा मोबाईलवरून दोन्हीकडून तुम्ही करू शकता सेम प्रोसेस. परंतु मोबाईलवरून डिस्प्ले लहान असल्यामुळे तुम्हाला ऑप्शन लगेच कळणार नाहीत. बेटर राहील तुम्ही डेस्कटॉप किंवा लॅपटॉपचा यूज करावा. त्यासाठी तुम्हाला डेस्कटॉपच्या गुगलमध्ये फक्त इन्कम टॅक्स एवढं जरी सर्च केलं तर ही वेबसाईट तुम्हाला पहिली लिंक ओपन होईल इन्कम टॅक्स ई फायलिंग म्हणून. ती वेबसाईट ओपन करायची आहे. त्याचा इंटरफेस काहीसा अशा प्रकारे दिसेल, ज्याच्यामध्ये तुम्हाला लेफ्ट साईडला भरपूर असे ऑप्शन दिसतील. बाकीच्या ऑप्शनचे मिनिंग वेगवेगळे आहेत, आपण ते बघणार नाहीत आता. त्यातील तुम्हाला लिंक आधार हा एक ऑप्शन दिसेल. त्याचं लोकेशन कधी खाली कधी वर, ते सरकारच्या साईटच्या सोयीनुसार ते खाली वर करू शकतात. तुम्ही शोधून घ्या कुठे ऑप्शन, कधी ते वर असतं कधी खाली असतं. तर ते लिंक आधार हा ऑप्शनला क्लिक केल्यानंतर तुम्हाला पुढील विंडो ओपन होईल, ज्याच्यामध्ये तुम्हाला लिंक आधार म्हणून मेन्शन असेल आणि खाली पॅन नंबर आणि आधार नंबर असे 2 बॉक्स दिसतील तुम्हाला, ज्याच्यामध्ये तुम्हाला पॅन नंबरमध्ये पॅन नंबर टाकायचा आहे, आधार नंबरमध्ये तुमचा आधार नंबर टाकायचा आहे. दोन्ही बरोबर टाकून घेतल्यानंतर खाली व्हॅलिडेट या बटनाला क्लिक करायचं आहे. ते क्लिक केल्यानंतर सर्व्हरमध्ये तुमचा डेटा चेक केला जाईल, आधार पॅन ऑलरेडी लिंक आहे का नाही ते चेक करण्यासाठी 5 ते 6 सेकंद वेळ लागतो. ते झाल्यानंतर तुम्हाला मध्ये एक विंडो लिहून येईल, त्याच्यामध्ये भरपूर माहिती असेल. त्याचाच अर्थ तुमचं आधार पॅन लिंक नाही आहे. त्या ब्लू बॉक्सला तुम्ही क्लिक केल्यानंतर तुमचा आधार पॅन लिंकची प्रोसेस सुरू होईल. त्याच्या पुढील विंडोमध्ये तुम्हाला ई पे टॅक्स असं एक विंडो आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला पॅन नंबर टाकायचा आहे, तोही 2 वेळेस, म्हणजे रिव्हेरीफाय करायचा आहे पॅन नंबर. त्याच्या खाली मोबाईल नंबर. लक्षात घ्या, मोबाईल नंबर कुठलाही असेल तरी चालेल. आधारला लिंक किंवा पॅनला लिंक असलाच पाहिजे असं काही नाही. कोणाचाही मोबाईल नंबर तुम्ही टाकू शकता, ज्याच्यावर OTP घेऊ शकता. त्यावर आलेला OTP तुम्ही पुढील विंडोमध्ये एंटर करा आणि कंटिन्यू या बटनाला क्लिक करा. हा OTP घेतल्यानंतर आणि कंटिन्यू बटन प्रेस केल्यानंतर तुम्हाला पुढील विंडोला शिफ्ट करण्यात येईल. त्या विंडोमध्ये तुम्हाला हा इंटरफेस दिसेल, ज्याच्यामध्ये तुमचा पॅन नंबर आणि नावाचे काही अक्षर हिडन दिसतील. ते ओके असेल तर कंटिन्यू करा. कंटिन्यू केल्यानंतर पुढे 4 बॉक्स ओपन होतील, ज्याच्यामधील पहिल्या बॉक्सला तुम्हाला क्लिक करायचा आहे, इन्कम टॅक्स म्हणून आहे. त्या बॉक्सला क्लिक केल्यानंतर पुढे न्यू पेमेंट हा ऑप्शन आल्यानंतर तुम्हाला असेसमेंट इयर सिलेक्ट करायचा आहे. चालू वर्ष 24-25 घेऊ शकता. आणि टाईप ऑफ पेमेंट म्हणजे तुम्ही कशासाठी पेमेंट करताय. त्यातील लास्ट ऑप्शन घ्यायचा आहे, ऑदर रिसीट ब्रॅकेटमध्ये 500 असं मेन्शन असेल. आणि त्याच्या खालीच पहिला ऑप्शन असेल, तुम्ही पेमेंट का करता याचे 4 ऑप्शन दिसतील. त्यातील पहिला ऑप्शन आहे लेट पेमेंट. तुम्ही आधार पॅन लिंकिंगसाठी लेट पेमेंट करता म्हणून तो ऑप्शन आहे, तो पहिला ऑप्शन घ्यायचा आहे आणि तो ऑप्शन घेऊन कंटिन्यू करायचा आहे. ते कंटिन्यू केल्यानंतर पुढे तुम्हाला पेमेंटच्या पेजला घेऊन जाईल. या पेमेंटच्या पेजवर तुम्हाला 1000 पेमेंट का भरतोय ती पूर्ण डिटेल्स दिसेल. ते स्क्रॉल डाऊन करून कंटिन्यू करा. कंटिन्यू केल्यानंतर डायरेक्ट पेमेंटच्या इंटरफेसला येईल, जिथे तुम्हाला भरपूर सारे ऑप्शन असतील. नेट बँकिंग, डेबिट कार्ड, बँकेत जाऊन भरण्यासाठी, RTGS, पेमेंट युजिंग UPI असे वेगवेगळे ऑप्शन आहेत. तुमच्या सोयीनुसार तुम्ही जे सुटेबल असेल तो ऑप्शन घ्या. बेस्ट राहील तुम्ही फोनपेने केलं तरी बेटर राहील, कारण नेट बँकिंग वगैरे लॉग इन करण्यापेक्षा लास्ट ऑप्शन घेतलेला बेटर राहील. तर तुम्ही फोनपे करत असाल तर लास्ट ऑप्शन घेऊ शकता, ज्याच्यामधून त्याला क्लिक केल्यानंतर गेटवे विचारला जाईल. खाली वेगवेगळ्या बँकांची नाव आहे. इथं काही देणे घेणे नाही, कुठलीही बँक तुम्ही सिलेक्ट करा. कुठल्या बँकेला क्लिक करून पेमेंट गेटवेला घेऊन जा. फक्त ते गेटवे असतो त्या बँके थ्रू ते UPI पेमेंट होतं. त्यामुळे कुठल्या बँकेला एका सिलेक्ट करा तुम्ही, तुम्हाला जे ओके वाटेल त्या बँकेला सिलेक्ट करून खाली ती बँक सिलेक्ट करा राऊंड बॉक्सला क्लिक करून आणि खाली कंटिन्यू करा पेमेंटला. कंटिन्यू केल्यानंतर
पुढील विंडो काहीशी अशा प्रकारे दिसेल, जिथे पेमेंट करण्यासाठी त्याला कंटिन्यू केल्यानंतर पुढील विंडोमध्ये पूर्ण माहिती तुमचं डेटा ओपन होईल. तुम्ही का पेमेंट करताय सगळं व्हेरीफाय करा आणि पे नाव बटनाला क्लिक करा. मध्ये टर्म्स कंडिशनची विंडो ओपन होईल. ते वाचायची गरज नाही, टेकमार्क करून ओके करा आणि ते तुम्हाला पुढील विंडोला घेऊन जाईल. जसं मी आता इथं नेट बँकिंग सिलेक्ट केलं होतं, त्यामुळे नेट बँकिंग थ्रू करत असेल तर त्या संबंधित बँकेचा युजर आणि पासवर्ड तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. तो असेल तर नेट बँकिंग ऑप्शन घ्या. जसं तुम्ही इथं बघू शकता नेट बँकिंगनं आपण पेमेंट केलेलं आहे. पेमेंट पूर्ण प्रोसेस झाले आणि पूर्ण प्रोसेस झाल्यानंतर OTP टाकून झाल्यानंतर फायनल पेमेंट जेव्हा सबमिट होतं तेव्हा विंडो प्रोसेसिंगमध्ये जाते. प्रोसेसिंग झाल्यानंतर तुम्हाला फायनल पेमेंट सक्सेसफुलीचा एक मेसेज दिसेल स्क्रीनवर. तो दिसल्यानंतर राईट साईडला तुम्हाला एक डाउनलोडचं ऑप्शन दिसेल, जिथून तुम्ही 1000 रुपये पेमेंट केलेली रिसीट डाउनलोड करू शकता. ती रिसीट डाउनलोड केल्यानंतर ती रिसीट काहीशी अशा प्रकारे दिसते, जी तुम्ही सेव्ह करून ठेवणं गरजेचं आहे. जोपर्यंत तुमचं आधार पॅन लिंक होत नाही प्रॉपरली तोपर्यंत हे ठेवणं गरजेचं आहे. आता तुम्ही म्हणाल की पेमेंट तर झालं आहे, आता आधार पॅन लिंक झालं, तर नाही आहे, तसं नाही आहे. याच्या पुढील एक प्रोसेस आहे जी कंप्लीट करणं तुम्हाला कंपल्सरी आहे. फक्त पेमेंट केलं तर आधार लिंक होत नाही, कारण पेमेंट व्हेरीफाय व्हायला 24 तासाचा कालावधी अंदाजे जातो. 24 तासापेक्षा जास्त पण वेळ लागू शकतो. त्यामुळे तुम्ही 1 किंवा 2 दिवसानंतर परत सेम प्रोसेसला यायचं आहे. तिथे तुम्हाला आधार पॅन लिंक करण्यासाठी सेम विंडोला जायचं आहे. तिथे गेल्यानंतर तुम्हाला पेमेंट विचारलं जाणार नाही, एवढंच आहे. सेम प्रोसेस केल्यानंतर तुम्हाला पेमेंट विचारलं जाणार नाही आहे. तिथे डायरेक्टली तुम्हाला पेमेंटचं जो रेफरन्स ID आहे तुमच्या बँकेचा ते सगळं दाखवलं जाईल. तुम्ही एखादा पेमेंट कुठल्या डेटला केलं आहे सगळं दाखवलं जाईल. फक्त तुम्हाला तिथं कंटिन्यू करायचं आहे आणि पुढील विंडोमध्ये आधारप्रमाणे जे काही नाव असेल तुमचं ते नाव 2 बॉक्समध्ये कंटिन्यू करायचं आहे आणि खाली मोबाईल नंबर टाकून OTP टाकायचा आहे. सेम पहिला जो OTP घेतला तसा OTP येईल. तो OTP एंटर करा आणि प्रोसेस फायनल सबमिटला क्लिक करा. सबमिट झाल्यानंतर विंडो अशा प्रकारे येईल, ज्याच्यामध्ये तुम्हाला 48 आवर्समध्ये आधार पॅन लिंक होईल असा मेसेज दिसेल. तो मेसेज दिसला म्हणजे तुमचं आधार पॅन लिंक झालेलं आहे. तर लक्षात घ्या, ही झाली फायनल तुमची आधार पॅन लिंकची कंप्लीट प्रोसेस. 24 तासानंतर तुमचं आधार पॅन सिस्टममध्ये लिंक झालेलं दिसेल. ते पण तुम्ही चेक कसं करायचं, तर ह्याच विंडो लिंक करा, आधार पॅन स्टेटस सेम क्लिक करा. तिथे तुम्हाला मध्ये एक बॉक्स येईल. तुमचा आधार नंबर पहिले लास्टचे 4 आकडे दाखवतील आणि पॅन नंबरचे स्टार्टिंगचे 1-2 आकडे दाखवतील. ते लिंक झाला आहे मेसेज येईल. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला तेही सांगा. काही डाऊट असेल तर विचारू शकता बिंदास. आणि आपल्या चॅनल तुम्ही अजून सबस्क्राईब नसेल केलं लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, म्हणजे असे इन्फॉर्मेशन व्हिडिओ तुमच्याजवळ सर्वात आधी पोहोचतील. जय हिंद, जय महाराष्ट्र.